नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील। आताचं वातावरण जर बघितलं आपण तर आपल्या सर्व पिकांवर, मग ते भाजीपाला पिकं असो किंवा आपले नगदी पिकं असो किंवा फळ पिकं असो, याच्यावर बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव हा व्हायला लागलेला आहे। म्हणून प्रत्येक शेतकरी बंधू आता कीटकनाशक दुकानांकडे वळायला लागला आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगलं कीटकनाशक घेऊन आपल्या जे काही आपल्या पिकावर जी काही कोणती कीड आली असेल किंवा रोग आला असेल त्याचं आपण नियंत्रण कसं करू यासाठी तो प्रयत्न करत आहे। तर म्हणून मला आज आपणास थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे की आपण कीटकनाशक जे आपण बाजारातून विकत घेतो त्या संदर्भात आपण कीटकनाशके खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी, तसंच कीटकनाशकं फवारणी करताना कोणती काळजी घ्यायला हवी, कीटकनाशके दरम्यान घ्यावीची आपल्याला कोणती काळजी आहे, फवारणीचे द्रावण तयार करताना घ्यावीची काळजी व कीटकनाशके फवारणी केल्यानंतर घ्यावीची काळजी इत्यादी विषयांवर आपल्याला आज आपणाशी हितगुज साधायचा आहे। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा। तसंच आपल्यास आवडल्यास आपल्या शेतकरी बंधूंना तो जरूर शेअर करा। तसंच माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती राहील की आपण देखील आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या शेतकरी बंधू आणि भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची कीटकनाशका खरेदी करताना फसवणूक ही होणार नाही। चला तर मग आपण आता पॉइंट वाईज सुरू करूया। अगोदर सर्वात पहिला मुद्दा आहे आपला, कीटकनाशकं खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी। पहिली गोष्ट, गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच आपण कीटकनाशके खरेदी करायला हवी। तसंच बनावट, भेसळयुक्त कीटकनाशके यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह आपल्याला कीटकनाशक खरेदी करायचं आहे। खरेदी केलेल्या कीटकनाशकाचे वेस्टन किंवा पिशवी, खरेदीची पावती व त्यातील थोडे कीटकनाशक आपण जपून ठेवायचं आहे। कमी वजनाची निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी आपल्याला संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे। कीटकनाशक अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री आपण स्वतः करणं अत्यंत गरजेचं आहे। वर्षभर फवारणी यंत्राची अधूनमधून देखभाल करावी। गळके फवारणी यंत्र असल्यास ते तसेच न वापरता ते दुरुस्त करून मगच वापरावे। कीटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडणार नाही याची आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तणनाशके आपण जर फवारणी करत असाल तर मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की आपण तणनाशकासाठी वेगळा पंपचा वापर करायचा आहे। कीटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावीत। फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने चांगले स्वच्छ धुवून ठेवावेत। झिजलेले, खराब झालेले नोझल्स वेळोवेळी बदलून घ्यायचे आहेत। कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळायचंच आहे, त्याचा वास आपण घेऊ नये। फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याच्या काठीने किंवा काठीने त्याचा वापर करून मगच ते ढवळायचं आहे, डायरेक्ट हाताने ढवळायचं नाही। फवारणीचे मिश्रण पोट्यात जाणार नाही किंवा फवारणी करताना तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे हे टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा करायचाच नाही आहे। फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून मगच आपल्याला खाणं किंवा आपण जे काही पाणी वगैरे पितो ते करायचं आहे। उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। फवारणी करताना वापरलेली भांडी इत्यादी साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ कधीच धुवायचं नाही। तर धुताना असलेलं पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा ते मातीत गाडणं गरजेचं आहे। कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर त्या नष्ट करून द्यायच्या आहेत। फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये। त्यासाठी सोयीस्कर तार, काळी किंवा कचरा त्याचा अटकला असेल तर टाचणी वापरावी। कीटकनाशके फवारण्याचे काम
दर दिवशी 8 तासापेक्षा जास्त वेळ करू नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून तपासून घेणं गरजेचं आहे. कीटकनाशके अंगावर पडणार नाहीत म्हणून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करायला सुरुवात करायची आहे. फवारणी करताना कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान 2 आठवडे जाऊ देऊ नये. जमिनीवर सांडलेला कीटकनाशक हातांनी न पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती किंवा चिखल यांच्या साहाय्याने शोषून घ्यावीत व जमिनीत गाळून टाकावेत. डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे लाल रंगाचे चिन्ह तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतच आहे बघा. खुणा असलेली औषधे विषारी असून त्यावर पिवळा, निळा, हिरवा, लाल असा क्रम लागतो. म्हणजे जर लाल रंग असेल त्याच्यावर पॉयझन लिहिलेलं असतं, म्हणजे प्रत्येकावर पॉयझन लिहिलं असतं. तर पॉयझन लिहिलं असतं तर तो जो लाल रंगाचा असतो स्टिकर त्रिकोण तो अतिविषारी असतो. जर पिवळ्या रंगाचा असेल ते देखील पॉयझनच असतं, ते तीव्र विषारी असतं. जे आपलं ब्ल्यू कलरचं असतं, निळ्या कलरचं, ते मध्यम विषारी असतं, त्याच्यावर फक्त डेंजर लिहिलेलं असतं. आणि ज्याच्यावर जे हिरव्या कलरचं असतं त्याच्यावर कॉशन लिहिलेलं असतं ते किंचित विषारी असतं. अशा पद्धतीने आपल्याला ते सर्व रंगाचे त्रिकोण किंवा स्टिकर बघून मगच फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशी तुम्ही काळजी घेणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसंच कीटकनाशक फवारणी करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी हा आपला दुसरा मुद्दा आहे. शेतकरी बंधूंनो, शिफारस केलेले डोसप्रमाणे द्रावण करावे. जेवढे शिफारस आपल्याला तज्ज्ञाने केलं असेल तेवढंच आपण द्रावण तयार करायचं आहे. फवारणी वातावरण थंड आणि वारा शांत असताना करावी. फवारणी सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाशाच्या दिवशी केली पाहिजे. प्रत्येक फवारणीसाठी शिफारस केलेले स्प्रेयर्स वापरावेत. फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. स्प्रे ऑपरेशननंतर स्प्रेयर आणि बादल्या डिटर्जंट किंवा साबण वापरून स्वच्छ धुवून घ्याव्यात. फवारणीनंतर ताबडतोब शेतात जनावरे कामगार यांना जाऊ देऊ नये किंवा टाळावे. शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस कधीही फवारू नका. कडक उन्हात किंवा जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीत फवारणी करू नका. पाऊस पडण्यापूर्वी आणि पाऊस पडल्यानंतर लगेच फवारणी करू नका. इमल्सिबल कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशनचा वापर बॅटरीवर चालणाऱ्या इव्हेली स्प्रेयरने फवारणी करू नये. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका. कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरण्यात येणारे डबे आणि बादल्या पूर्णपणे धुतल्यानंतरही कधीही घरगुती वापरासाठी वापरायच्या नाही आहेत. फवारणीनंतर संरक्षणात्मक कपडे घातल्याशिवाय शेतात कधीही प्रवास करू नका. हा झाला आपला शेतकरी बंधूंनो दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे आपला महत्त्वाचा, कीटकनाशके साठवणुकीदरम्यान आपण काय काय काळजी घेणं गरजेचं आहे. समजा आपलं औषध उरलंच तर आपण त्याला साठवणूक देखील करून ठेवतो, म्हणून ती काळजी पण घेणं गरजेचं आहे. तर त्यात पहिली महत्त्वाची काळजी म्हणजे काय की त्या कीटकनाशके जे काय असतील त्यांना घरापासून दूर ठेवा. म्हणजे वेगळ्या स्टोअररूममध्ये त्याला ठेवणं गरजेचं आहे. मूळ डब्यामध्ये पॅकेटमध्ये कीटकनाशकं ठेवायचे आहे. त्याचे लेबल चेंज करायचं नाही आहे किंवा एक औषध दुसऱ्या बाटलीमध्ये दुसरं औषध तिसऱ्या बाटलीमध्ये असं ठेवायचं नाही आहे किंवा मिक्स करून पण ठेवायचं नाही आहे. कीटकनाशके तणनाशके स्वतंत्रपणे साठवली पाहिजेत. मला अगोदर सांगितलं की मिक्स करायची नाही आहेत. जेथे कीटकनाशके साठवले गेले आहेत ते क्षेत्र चेतावणी चिन्हासह चिन्हांकित केलेले असावं. म्हणजे तिथं लिहून द्यायला हवे की इथं डू नॉट टच किंवा कोणी याला स्पर्श करू नका अशा पद्धतीने लिहून देणं गरजेचं आहे. कीटकनाशके मुलांच्या आवाक्याबाहेर आणि जिवंत साठ्यांपासून दूर ठेवावेत. म्हणजे लहान मुलांपासून त्याला दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांपासून. साठवण ठिकाण थेट सूर्यप्रकाश आणि पावसापासून चांगले संरक्षित केले पाहिजे. मूळ डबा पॅकेटमधील कीटकनाशके दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ठेवू नका. फवारणीचे द्रावण तयार करताना घ्यावीची आपल्याला कोणती काळजी आहे हा आपला चौथा मुद्दा आहे. शेतकरी बंधूंनो, नेहमी स्वच्छ पाणी वापरा. संपूर्ण शरीर झाकण्यासाठी संरक्षक कपडे वापरा. म्हणजे हातमोजे, फेस मास्क, टोपी, ॲप्रॉन, पूर्ण पायगोळ इत्यादी वापरा. तसेच बूट. स्प्रे द्रावणाच्या गळतीपासून नेहमी तुमचे नाक, डोळे, कान, हात इत्यादींचे संरक्षण करा. वापरण्यापूर्वी कीटकनाशक डबा पॅकेटच्या लेबलवरील सूचना काळजीपूर्वक वाचा. दाणेदार कीटकनाशकाचा वापर मूळ स्वरूपात करावा.
फवारणी टाकी भरताना कीटकनाशकाची द्रावणाची गर्दी टाळा व नेहमी कीटकनाशके शिफारसीत मात्रेप्रमाणे वापरणं गरजेचं आहे. फवारणीचे शिल्लक राहिलेले द्रावण तयार केल्याच्या 24 तासानंतर कधीही वापरू नका. आणि आपला शेवटचा मुद्दा आहे, कीटकनाशके फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी. म्हणजे फवारणी केल्यानंतर कोणती काळजी घ्यायला हवी. पहिली गोष्ट, फवारणी केल्यानंतर शिल्लक द्रावणाची सुरक्षित नापीक विलग क्षेत्रामध्ये नेऊन विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. वापरलेले रिकामे डबे, पॅकेट, दगड काठीने ठेचून पाण्याच्या स्रोतापासून दूर जमिनीत खोल गाडून टाकावीत. खाणे, धूम्रपान करण्यापूर्वी हात आणि चेहरा स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवून घेणं गरजेचं आहे. वीज बाधेची लक्षणे दिसल्यानंतर प्रथमोपचार करा. तसेच रिकामा डबा, पॅकेट सोबत घेऊन डॉक्टरांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टरांना प्रॉपर त्याच्यावर कन्सल्टेशन करता येईल, तसेच त्याच्यावर उपचार करता येईल. फवारणीचे उरलेले द्रावण तलावाजवळ किंवा पाण्यात टाकू नका, कारण ते पाण्यात दुसरे देखील पितात. कीटकनाशके, रिकामे डबे, पॅकेट इत्यादी वस्तू साठवण्यासाठी पुन्हा वापरू नयेत. फवारणीनंतर कपडे धुण्यापूर्वी आणि आंघोळ करण्यापूर्वी कधीही काही खाऊ नका किंवा धूम्रपानही करू नका. वीज बाधेची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे किंवा वीज बाधेची लक्षणे डॉक्टरांना न दाखवून धोका पत्करू नका आणि त्यामुळे आपल्यासोबत आपल्या जीवाला देखील धोका करून घेऊ नका. तर शेतकरी बंधूंनो, ह्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला जर बघितलं आपण तर चांगल्या पद्धतीने आपण कीटकनाशके फवारू शकतो, चांगला त्याचं कीटकांवर आपण नियंत्रण करू शकतो. म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना ह्या 5 पॉईंटवर आपण अत्यंत या सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल आणि कीटकनाशक व्यवस्थित फवारणी करणार अशी मी आपणाकडनं सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. थँक यू व्हेरी मच.